जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त 103 ई-रिक्षा आणि कृत्रिम अवयव मिळाल्याने दिव्यांगांनी मानले आभार। प्रत्येक वर्षीप्रमाणे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपला 55वा वाढदिवस इतरांना आनंद देऊन उत्साहात साजरा केला। जनतेचे आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार विनोद अग्रवाल यांना केवळ नावाने लोकांचे आमदार म्हटले जात नाही, त्यांचे कार्य लोकहितासाठी समर्पित असल्याने त्यांना ही पदवी मिळाली आहे। आज 4 जून रोजी शहरातील पोवार सांस्कृतिक भवन पोवार बोर्डिंग येथे आमदार विनोद अग्रवाल यांचा 55वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे आज देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस असूनही पोवार बोर्डिंगच्या भव्य सभागृहात वाढदिवस साजरा करताना त्यांचा कोणताही परिणाम उत्साहावर दिसला नाही। आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 103 अपंगांना बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा देऊन मिठी मारली, तर हातपाय नसलेल्या शेकडो अपंगांना कृत्रिम हातपाय बसवून त्यांच्या आयुष्यात नवीन आनंद देण्याचे काम केले। आनंद व्यक्त करताना जनतेचे आमदार म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा आहे। आज बॅटरीवर चालणारी रिक्षा आणि कृत्रिम हातपाय मिळाल्यावर जो आनंद दिव्यांगांमध्ये दिसतो, तोच आनंद माझ्या ऊर्जेचा स्तोत्र निर्माण करत आहे। दिव्यांगांना मदत करणे हे ईश्वरीय कार्य असून हे काम मी आयुष्यभर करत राहीन। जनतेचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त हिरवळ बहुउद्देशीय संस्था, ताप्ती फाउंडेशन आणि विनोद अग्रवाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांना 1100 रोपांचे वाटप करण्यात आले। आमदार विनोद अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। संपूर्ण जनतेने वाढदिवसाच्या निमित्ताने मला भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांच्या मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि आज एक सामाजिक जाणीवेच्या भावनेतून दरवर्षी वाढदिवस जे समाजामध्ये अपंग आहेत, दिव्यांग आहेत, वंचित आहेत, निराधार आहेत, त्यांच्यासोबत साजरा करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो। आणि म्हणून आज आपण जवळपास 103 लोकांना बॅटरी म्हणजे मोटराईज ट्रायसिकलचं वाटप करत आहोत आणि 50च्या वर लोकांना ज्यांना पाये नाही आहेत त्यांना स्वयंचलित पाय लावून आता तुम्ही सुद्धा पाहिलं की ते आपल्या पायावर चालू शकतात। हा उपक्रम आज निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचे खूप आभार। आणि अशीच एक समाजातील रंजनागांच्या व्यक्तीची सेवा नेहमी होत राहू हीच अपेक्षा।